आपण आज ड्रेस कटिंग करायला शिकणार आहोत. तर आपल्याकडं एक शिवलेला रेडीमेड ड्रेस आहे, त्याच्यावरून आपण माप कसे टाकायचे ते बघणार आहोत. आपण 4 पदरी अस्तरची घडी घातलेली आहे. त्यावरती आपला ड्रेसची डबल फोल्ड करून ठेवायचा व उंची त्याच्या मापानुसार मार्किंग करायची. नंतर कटपासून मार्किंग करून घ्यायचं सरळ लाईनमध्ये. त्याच्या दोन्ही साईडनी थोडं 1.5 इंच सोडायचं कटसाठी खालून. नंतर वरच्या बाजूला ड्रेसच्या बाजूनी 2 इंच आखणे व ते माप टेपच्या साहाय्याने एकदा मोजून घेणे की आपण आखलेलं बरोबर आहे की ठीक आहे. खालच्या कटपाशी आपल्याला 1.5 इंच पाहिजे. कमरेत आणि छातीच्या तिथं 2 इंच मार्जिन सोडायचं. आता आपल्याला हा कॉलरचा ड्रेस करायचा आहे, तर आपण शोल्डरचे पूर्ण माप टाकणार आहोत. शोल्डर जेवढा ड्रेसला आहे तेवढा टाकला आहे आणि तिथे मार्किंग करून सरळ लाईन आखून घेतली आहे आणि मुंड्याचा आकार दिला आहे. त्यानंतर 2 इंच वरती 1.5 इंच कॉलरसाठी मागच्या भागासाठी घ्यायचे आहे एक्स्ट्रा आणि पुढच्या भागासाठी नाही घ्यायचे. आतील मुंड्याचा आकार द्यायचा 1 इंचावरती. नंतर समोरील गळा टाकून घ्यायचा आहे आणि गळ्याचा आकार दिल्यानंतर खाली गळ्यासाठी माप टाकायचं आहे व्ही आकारात. व्ही आकारात माप टाकण्यासाठी वरील 1.5 इंच सोडून खाली गळ्याचा आकार टाकून घेणे व आपला ड्रेस साईडला काढून आपण आता कटिंग करणार आहोत. ड्रेसवरून माप घेण्यासाठी जास्त मेजरमेंट लागत नाहीत. आता आपण कट करून घेऊया. कटिंग करताना व्यवस्थित आखलेल्या लाईनवरून कट करायचे आहे आणि कट करून झाल्याच्या नंतर आपण समोरील गळा वगैरे कट करून घेणार आहोत. हा आपण मागील गळा कट केला आहे. आता आपण मुंडा कट करून घेतला आहे. आतील मुंड्याचा आकार मागील भाग काढल्याच्या नंतर कट करायचा आहे आणि समोरील गळा पण नंतर कट करायचा आहे बाजूला करून सेपरेट भाग करून. आता आपण एक्स्ट्राचे 1.5 इंच कट करून घेणार आहोत आणि गळ्याचा आकार जिथे आपल्याला कॉलर लावायची तो कट केला आहे आणि हा व्ही आकार कॉलर नसणारे तिथपर्यंत असणारा आकार आहे. त्यानंतर मुंड्याचा आकार कट करून घेतला आहे. यानंतर आपण कापडावरती कटिंग करणार आहोत. आपण कापड 4 पदरी करून घेणार आहोत आणि घडी घालून व्यवस्थित टाकून घेणार आहोत. त्याच्या सगळ्या बाजू व्यवस्थित जुळून घ्यायच्या आहे. वर खाली कापड असेल तर आपलं कटिंग चुकू शकतं, म्हणून आपण व्यवस्थित जुळून घेऊन आता हे कापड कॉटनचं नाही. जर कॉटनचं कापड असेल तर त्याला चुन्या पडलेल्या असेल तर आधी प्रेस करून घ्यायचं. नंतर 4 फोल्ड करून घ्यायचे आहे. आता आपण ड्रेसची लांबी मोजत आहे. कोणत्या साईडला कापडाची उंची जास्त आहे त्या साईडने आपण फोल्ड करणार आहोत. व्यवस्थित फोल्ड करून घेतल्याच्या नंतर आपण ते माप त्याच्यावरती ठेवणार आहोत. आपण कट केलेलं अस्तर आधी कट करून घ्यायचं आणि नंतर कापडावरती ठेवायचं मेन फॅब्रिकवरती. आता मेन फॅब्रिकवरती आपण ठेवलं आहे. उरलेल्या भागात आपण बाही कट करणार आहोत आणि काही उरलेल्या भागात आपण कॉलर कट करणार आहोत.
तर आपलं अस्तर हे मेन कापडापेक्षा कमी पाहिजे. व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे, जुळून घ्यायचं व्यवस्थित. त्यानंतर आपल्याला कट करायचं आहे. समोरचा भाग छोटा असतो पाठीमागच्या भागापेक्षा थोडा, कारण आपण 1.5 इंच पाठीमागच्या भागासाठी एक्स्ट्रा घेतलेलं असतं, म्हणून आपण तो भाग मोठा ठेवलेला असतो पाठीमागचा. असं व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. नॉचेस मारून घ्यायचं आहे. ज्या ठिकाणी आपल्याला ड्रेसचा कट येणार आहे त्या ठिकाणी, म्हणजे शिलाई करताना आपल्याला सोपे जाते की आपल्याला इथं कट करायचं आहे. आता आपण यानंतर उरलेल्या अस्तरमध्ये बाही काढून घेणार आहोत. आपली बाही छोटी आहे, त्याच्यामुळे ड्रेसच्या मापावरून आपण बाही काढणार आहोत. आपण आता उंची मोजून घेतली आहे. जेवढी उंची असेल त्यात पूर्ण उंची प्लस 1 इंच घेणे, छातीचा 4था भाग घेणे व लाईन आखून घेणे. आता आपण छातीचा 10वा भाग घेणार आहोत. छातीचा 10वा भाग झाल्याच्या नंतर आपण जोडून घेणार आहोत तिरपी लाईन. त्या लाईनच्या नंतर मुंड्याचा आकार द्यायचा आहे आपल्या बाहीला, माशासारखा थोडासा, आणि समोरच्या बाजूला दंडगेर प्लस 2 इंच घेऊन बाही कट करून घ्यायची आहे. एकदा आपण ड्रेसच्या मापावरून आपले बाहीचे माप व्यवस्थित आहे की नाही ते चेक करणार आहोत. सगळी मापे व्यवस्थित आहे की नाही चेक करून घेत आहोत एकदा कटिंग झाल्याच्या नंतर. छातीचा 10वा भाग घेतला आहे की नाही चेक करायचा आहे आपल्याला, आणि आपले माप बरोबर आहे का नाही ते. याचे 4 भाग करून आपण माशाचा आकार देऊ शकतो असं. ठीक आहे. त्यानंतर आपण आता मेन कापड कापून घेणार आहोत. थोडं एक्स्ट्रा झालेलं कापड मी कट करून टाकलं आहे. त्यानंतर आता आपण पुढील बाहीचा आकार कट करून घेतला आहे. अस्तरवरती बाही मी कट करून घेतली आहे. थोडं मार्जिन ठेवून कट करायचं आहे आपल्याला. मेन कापडाच्या दोन्ही साईडनी अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायचं आहे आणि कटिंग करायचं आहे. आता हे आपलं कटिंग झालेलं आहे. आपण असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बाय बाय.